अजित पवार यांच्या निधनानं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला। विजेच्या चपळाईनं महाराष्ट्रामध्ये प्रचार करण्यासाठी फिरणाऱ्या अजित पवार यांचं विमान बारामतीतल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यानच कोसळलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये पोहोचले होते। दरम्यान त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान या पवार कुटुंबियांच्या शैक्षणिक संकुलाच्या इथं पार्थिव आणलं जातंय। त्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। आज रात्री 8 वाजेपर्यंत हे अंत्यदर्शन सुरू राहील। मात्र ज्या पद्धतीची गर्दी आहे ते पाहता अंत्यदर्शन पूर्ण रात्रभर जरी सुरू राहिलं तरीही आश्चर्य वाटणार नाही। या निमित्तानं आमचे प्रतिनिधी विजय चिडे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करतोय। विजय चिडे, आता आपण जिथे आहात स्वाभाविक आहे तिथली परिस्थिती अत्यंत शोकाकुल असणार। तिथे असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनावर मनाचं ओझं आहे। अनेक आठवणी निश्चित दाटून आलेल्या असतील। तिथल्या परिस्थितीत प्रत्येकालाच बोलतं करणं शक्य नाही, पण तुम्ही आता किमान तुमच्या सोबतच्या कॅमेरामनच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना हे दाखवू शकलात की तिथल्या संपूर्ण वातावरणामध्येच शोक किती भरलाय, तर खूप बरं होईल। नक्कीच प्रसाद सर, जर पाहायला गेलं मी रुग्णालयाच्या बाहेर या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन की नागरिक कशा प्रकारे या ठिकाणी आक्रोश जो आहे तो व्यक्त करत आहे। अजितदादा अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अजितदादा गेलेली या ठिकाणची कशी पोकळी जी आहे ती निर्माण झाली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते। आणि त्यामुळे या ठिकाणचे जे आहे ते कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या प्रमाणे या ठिकाणी झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। काही कार्यकर्ते माझ्यासोबत काय सांगाल, कसं भावूक झालेले आहे? दादाबद्दल खूप वाईट वाटतंय। दादा निघून गेलेले आहेत आज। आमचं इंदापूर तालुक्याची दादा म्हणजे सावली होती। आमचे मामा नगरसेवक जरी घ्यायचं हे करायचं म्हणलं, उभा करायचं म्हणलं तर दादांना विचारल्याशिवाय करत नव्हते। काय एकही शब्द दादांनी टाकल्याशिवाय इंदापूर तालुक्याचा हालत नव्हता। आज इंदापूर तालुक्यामध्ये दादांबद्दल हळहळ झाली आहे। आणि या ठिकाणी बघू शकतो सर कशा मोठ्या प्रमाणे जे आहे ते नागरिक या ठिकाणी आहे आक्रोश जो आहे तो त्याचा व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आपण देखील काही जण आहेत। ज्या वेळेला बारामतीकरांना आपल्या परिसरात विमानाचा अपघात झालाय असं कळलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा तर विश्वासच बसला नाही की हा अपघात अजित पवार यांच्या विमानाला होऊ शकतो। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर जेव्हा संबंधितांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा प्रत्येकाचा हुंदका फुटत होता। दादा आपल्यामध्ये नाहीत। हो, आमच्या मधीच आहेत दादा, आज बी आहेत उद्या बी आहेत। दादा आमच्या मधीच आहेत, आज बी आहेत उद्या बी आहेत। दादासाठी आम्हाला दादा पाहिजे। आज बी आमचे दादा आमच्यामध्ये आहेत, उद्या बी आमच्यामध्ये आहेत, बारामती आमच्यामध्ये आहेत, दादा आमच्यामध्ये आहेत, अजून बी आहेत। आमचे दादा दे परत देवा रे देवा, असं का केलं माझ्या वडिलांनंतर? मी आज माझे वडील गेले तेव्हा मला एवढं दुःख राहिलं। दादा तुम्ही खरंच खरंच अहो मी कुणाच्या मागे उभं राहू? दादा आज बारामती करायला दादा भेटायला ते, परंतु दादाच्या काचा घाला दादावर घातला।
आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. आयुष्यभर दादा आमच्यामध्ये असतील, पुढेही आमच्यामध्ये असंच आमच्या मनामध्ये दादाविषयी प्रेम असेल. दादा आमच्यावर अत्यंत बारामती करावर प्रेम करत होते. माय माऊलीला मायशिवाय बोलत नव्हते. आज आमच्यामध्ये दादा असते तर अजून काय गोष्टी झाल्या असत्या. दादा नाही आमची पोकरी कोणी भरून काढणार नाही. ओ दादा, ओ ना, ओ आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वजण जे आहे ते कार्यकर्ते त्यांना रडू कोसळलेला आहे. खरं तर वृत्तांकन करत असताना आम्हाला देखील कंठ फुटत नाही अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे.